मागील व्हिडिओमध्ये आदिशंकराचार्यांनी रचलेल्या गणपती स्तोत्राचं आपण पठण केलं. आज आपण त्याचा अर्थ बघणार आहोत. पहिला श्लोक आहे सुवर्णवर्ण सुंदरम. याचा अर्थ सोन्याची झळाळी जी असते ते तेज असतं, त्या तेजाप्रमाणे अतिशय तेजस्वी कांती असलेल्या गणपतीला मी नमस्कार करतो. सुवर्णवर्ण सुंदरम सितैक दंत बंधुरम. याचा अर्थ सित म्हणजे पांढरा शुभ्र, पांढरा शुभ्र ज्याचा दात आहे आणि त्यामुळे तो शोभून दिसतोय, अशा गणपतीला मी नमस्कार करतो. सितैक दंत बंधुरम गृहीत पाशकांकुशम. तुम्हाला माहितीये की गणपती बाप्पाला 4 हात असतात, चतुर्भुज आहे तो, आणि त्या 2 हातांमध्ये त्यांनी शस्त्र धारण केलेलं आहे. पाश आणि अंकुश नावाची जी 2 शस्त्र आहेत ती त्यांनी धारण केलेली आहेत. तर सितैकदंत बंधुरम गृहीत पाशकांकुशम वरप्रदा भयप्रदम. वर देणारा आहे तो, वरप्रद वर देणारा आहे आणि अभय देणारा आहे, संकटांपासून अभय देणारा आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की गणपती प्रत्यक्ष येऊन आपल्याला मदत करतो का, तर नाही, तो आपल्याला बुद्धी देतो, संकटातून कसं निसटून जायचं किंवा संकटांवरती कशी मात करायची, कसं पार करायचं संकट, याची युक्ती आणि बुद्धी आणि शक्ती तो आपल्याला त्या त्या क्षणी प्रदान करतो. जेव्हा आपण त्याची प्रार्थना करतो एखाद्या संकटामध्ये, तेव्हा तो काही सोंड लावलेला किंवा तुंदिल तनू किंवा चतुर्भुज अशा स्वरूपात तो आपल्या समोर येत नाही. तो बुद्धीच्या स्वरूपात आपल्यामध्ये आहेच आहे आणि त्याच्यामुळे तो फक्त आपल्याला बुद्धी आणि युक्ती आणि शक्ती अशा त्या त्या वेळेला प्रदान करतो आणि आपल्याला मदत करतो. तर असा हा वरप्रदा भयप्रदम असा हा गणपती बाप्पा आहे, त्याला मी नमस्कार करतो. चतुर्भुजम त्रिलोचनम. चतुर्भुज आपल्याला माहितीये गणपती बाप्पाला 4 हात आहेत. पुढचं जे विशेषण आहे त्रिलोचनम, तर ते खरं म्हणजे शंकरासाठी वापरतात, पण गणपती हा शंकरपुत्र पार्वतीपुत्रच आहे आणि त्याच्यामुळे शंकराची जी विशेषणं आहेत ती गणपती बाप्पाला सुद्धा लागू आहेत आणि म्हणून त्रिलोचन आहे तो. भुजंगमोपवीतिनम प्रफुल्ल वारिजासनम अशी 2 विशेषणं वापरलेली आहेत की ज्यांनी भुजंगाचं सर्पाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे आणि जो फुललेल्या पांढऱ्या शुभ्र कमळामध्ये विराजमान झालेला आहे, असा हा गणपती बाप्पा, त्याला मी नमस्कार करतो, असं आदिशंकराचार्य म्हणतायत. आपल्या सगळ्यांना माहितीये की गणपती बाप्पा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला आवडतो. काहींना बालगणेश आवडतो, काहींना कलोपासक असा नृत्य करणारा गणपती बाप्पा आवडतो, काहींना तुंदिल तनू मोदक खाणारा गणपती बाप्पा आवडतो. तर तसं आदिशंकराचार्यांना गणपतीचं कोणतं स्वरूप दिसलं तर त्याचं वर्णन इथे आहे आणि अतिशय सुंदर शब्दात त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. आता दुसऱ्या श्लोकाचा अर्थ पाहूया. किरीटहार कुंडलम प्रदीप्त बाहुभूषणम. त्यांनी अतिशय सुंदर असा तेजस्वी आणि अप्रतिम दिसणारा असा मुकुट धारण केलेला आहे. किरीट हार धारण केलेला आहे, कानात कुंडल घातलेली आहेत. किरीटहार कुंडलम प्रदीप्त बाहुभूषणम म्हणजे त्यांनी बाहूमध्ये सुद्धा, दंडामध्ये सुद्धा अतिशय सुंदर असे तेजस्वी अलंकार घातलेले आहेत. प्रदीप्त ह्याचा अर्थ तेजस्वी अलंकार घातलेले आहेत. प्रचंड रत्न कंकणम. हातात त्यांनी कंकण घातलेली आहेत आणि त्याच्यामधली रत्न जी आहेत ती प्रचंड आहेत, म्हणजे अतिशय सुंदर आहेत असा त्याचा अर्थ आहे. प्रचंड म्हणजे मोठी असा त्याचा अर्थ नाहीये, तर अतिशय सुंदर आहेत की त्याला उपमाच देता येणार नाही दुसरी, अशी सुंदर रत्न असलेली कंकण त्यांनी धारण केलेली आहेत. प्रशोभितांग्री यष्टिकम. त्याचे जे चरण आहेत ते एखाद्या दंडाप्रमाणे अतिशय सुंदर दिसतायत, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. भात सूर्य सुंदराम वरद्वय प्रधारिणम असं वर्णन आहे. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अंबर म्हणजे आकाश कसं तांबूस दिसतं, तर तशा तांबूस लालसर रंगाची 2 वस्त्र ज्यांनी धारण केलेली आहेत. म्हणजे एक कमरेला गुंडाळलेलं वस्त्र आहे आणि शेला असेल, तर अशी 2 वस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत. कशी आहेत ती, तर प्रभातकाळी सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा आकाश जे शोभायमान दिसतं, अतिशय सुंदर असं तांबूस रंगांनी, केशरी रंगांनी असं संपूर्ण आकाश भरून जातं, ते जितकं शोभायमान दिसतं, अशी 2 वस्त्र या गणपती बाप्पाने धारण केलेली आहेत. त्या गणपतीला माझा नमस्कार आहे. सरत्न हेम नूपुर प्रशोभितांग्री पंकजम. सगळीकडे कमळाचं भार त्यांनी काय म्हणतात त्याला, तर प्रभाव आहे आदिशंकराचार्यांच्या मनावरती सुद्धा, असं मला वाटतं की इथे पण त्यांनी असं म्हणलेलं आहे की रत्नमय अशी अतिशय सुंदर अशी नुपुरं धारण केलेली आहेत आणि असे जे पाय आहेत त्याचे, ते अतिशय सुंदर उमललेल्या कमळाप्रमाणे दिसतायत. अशा सिंधुराननं म्हणजेच गणपतीला मी नमस्कार करतो.
सुवर्णदंड मंडित प्रचंड चारु चामरम. तर त्याच्या अवतीभोवती जे चामर ढाळणारे आहेत, चौऱ्या ढाळणारे आहेत, तर त्या चौऱ्या सुद्धा कशा आहेत, तर सोन्याच्या आहेत, सोन्याचा दंड असलेल्या आहेत आणि सुशोभित आहेत, रत्नांनी सुशोभित आहेत. अशा हा सुवर्णदंड मंडित प्रचंड चारु चामरम आहे. पुढचं काय आहे, गृहप्रदेंदु सुंदरम. म्हणजे गृहप्रद, जे जे घरामध्ये त्याची उपासना करतात श्री गणेशांची, तर त्यांना सर्व काही देणारा आहे, गृहसौख्य देणारा आहे. इंदू याचा अर्थ चंद्र, आणि चंद्र जो शीतलता देतो, तशी शीतलता केव्हा निर्माण होते घरामध्ये, जेव्हा या श्री गणेशांची कृपा घरावरती होते, तेव्हा चंद्रासारखी शीतलता घरामध्ये पसरते, शांतता पसरते. आणि अतिशय लोभसवाणी शांतता असते. शांतता दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नको वाटते ती शांतता, आपल्याला टोचते मनाला. पण दुसरी जी शांतता असते ती समाधानाची शांतता असते, आणि ती या गणपती बाप्पाच्या कृपेनी, आशीर्वादानी आपल्या घरात निर्माण होते. असा गृहप्रदेंदु सुंदरम, प्रचंड चारु चामरम, गृहप्रदेंदु सुंदरम, अशा या गणपतीला माझा नमस्कार आहे. युगक्षण प्रमोदितम, कवींद्र चित्तरंजकम, अशी दोन विशेषणं वापरलेली आहेत. युगक्षण प्रमोदितम ह्याचा अर्थ क्षणभरही न लावता तो लगेच प्रसन्न होतो. क्षणभरही न लावता, उशीर न लावता तो लगेच प्रसन्न होतो आणि आपलं जे काही मनोकामना असेल, हितकारक असेल, कल्याणकारी असेल, ते सर्व पूर्ण करतो. असा हा श्री गणेश आहे. आणि पुढचं काय आहे, कवींद्र चित्तरंजकम. जे कवी आहेत, श्रेष्ठ कवी आहेत, त्यांच्या मनाला अतिशय आकर्षून घेणारा असा हा श्री गणेश आहे. आणि म्हणूनच आदिशंकराचार्यांच्या मनालाही त्यांनी आकर्षून घेतलेलं असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे हे अतिशय सुंदर स्तोत्र त्यांनी रचलंय. कवींद्र चित्तरंजकम, महाविपत्तिभंजकम, षडक्षर स्वरूपिणम, भजे गजेंद्र रूपिणम, असं पुढचं स्वरूप त्यांनी सांगितलेलं आहे. महाविपत्तिभंजकम हे आपल्याला माहिती आहे की तो विघ्नहर्ता आहे, आणि त्याच्यामुळे कोणतंही मोठ्यातलं मोठं संकट येऊ दे, तो आपल्यामध्ये प्रगट होणार आहे, बुद्धीच्या स्वरूपात प्रगट होणार आहे, शक्तीच्या स्वरूपात प्रगट होणार आहे, आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवणार आहे, आणि या संकटातून पार जाण्याचा युक्ती आपल्याला सुचवणार आहे. तर असा महाविपत्तिभंजकम असा हा श्री गणेश आहे, त्याला मी नमस्कार करतो, असं आदिशंकराचार्य म्हणतात. पुढे त्यांनी रूप असं वर्णन केलेलं आहे, षडक्षर स्वरूपिणम, भजे गजेंद्र रूपिणम. षडक्षर असा मंत्राच्या स्वरूपात तो अस्तित्वात आहे, आणि गणपतये असा जो मंत्र आहे तो 6 अक्षरांचा मंत्र आहे, आणि त्या 6 अक्षरांच्या मंत्रामध्ये श्री गणेश आहेत. तर त्या मंत्ररूपातल्या श्री गणेशाला मी नमस्कार करतो. आणि त्याचं रूप कसं आहे, तर गजेंद्र रूपिणम. त्या गज म्हणजे हत्तीचं मुख असलेलं जे रूप आहे त्याचं, ते अतिशय लोभसवाण रूप आहे, आणि त्या श्री गणेशाला मी नमस्कार करतो. असा हा श्लोकाचा, या पुढच्या श्लोकाचा अर्थ आहे. चौथा श्लोक आहे, विरिंची विष्णू वंदितम, विरूपलोचन स्तुतम. विरिंची हे ब्रह्मदेवाचंच एक वेगळं नाव आहे. ब्रह्मदेवांना अनेक नावं आहेत, त्याच्यापैकी विरिंची असं एक नाव आहे. तर ब्रह्मदेव आणि विष्णू ज्याची स्तुती करतात, ज्यांना वंदन करतात, अशा श्री गणेशाला माझा नमस्कार आहे. आणि पुढे काय, विरूपलोचन स्तुतम. विरूपलोचन हे पण शंकराचं नाव आहे. तर त्या विरूपलोचन असलेल्या शंकराकडूनही जो वंदन केला जातो, जो स्तुती केला जातो, ज्याचं कौतुक होतं, त्या श्री गणेशाला मी नमस्कार करतो. गिरीश दर्शनेच्छया समर्पितम परांबया. तो पार्वती पुत्र आहे श्री गणेश, आणि त्याच्यामुळे पार्वतीने समर्पित केलेल्या त्या गणपतीला माझा नमस्कार आहे. निरंतरम सुरासुरै सपुत्र वामलोचनै, असा वर्णन आहे. वामलोचन हा पत्नीसाठी वापरला जाणारा शब्द आहे, आणि अगदी आपल्या पत्नींबरोबर, मुलांबरोबर सर्व देवगण ज्याला नमस्कार करतात, त्या गणपतीला मी नमस्कार करतो. महामखेष्ट कर्मसु स्मृतम भजामी तुंदिलम. महामख, मख म्हणजे यज्ञ.
महामुख म्हणजे मोठमोठे यज्ञ आणि इष्टकर्म म्हणजे जे जे कल्याणकारी कर्म असतील त्या सर्वांमध्ये मी या तुंदिल तनू अशा गणपतीला स्मरण करतो त्याचे आणि त्याला वंदन करतो. स्मृतम भजामी तुंदिलम, याचा अर्थ स्मृतम म्हणजे आठवणीत ठेवतो, आठवण करतो त्यांची, आणि भजामी म्हणजे प्रार्थना करतो, स्तुती करतो, नमस्कार करतो. असा हा 4था श्लोक झालेला आहे. आता 5वा श्लोक आणि 6वा श्लोक पाहूया. औघ लुब्ध चंचलाली मंजुगुंजितारवम असं वर्णन आहे. पूर्ण ती ओळ पूर्ण एकत्रित आहे की ज्यांचं रूप इतकं सुंदर आहे की ते जे भ्रमर आहेत ते त्या रूपावरती लोभित होतात आणि त्यांच्या भोवती गुंजारव करतात असं वर्णन केलेलं आहे. इतकं वेगळं विशेषण आहे. कुणीच म्हणजे मला तरी कुठल्याही स्तोत्रामध्ये आतापर्यंत दिसलेलं नाही आहे विशेषण की त्यांचं लोभस्वान रूप बघून हे भ्रमर म्हणजे भुंगे त्यांच्या अवतीभोवती गुंजारव करत फिरतात असं वर्णन आहे. प्रबुद्ध चित्तरंजकम प्रमोद कर्ण चालकम. प्रबुद्ध ह्याचा अर्थ ज्ञानी लोक, ज्ञानी लोकांच्याही मनाला आनंद देणारे. याआधी बघितलं आपण की ते कवींद्रांना सुद्धा आनंद देतात, तसंच ज्ञानी लोकांना सुद्धा आनंद देणारे आणि कानांना अतिशय त्यांची स्तुती ऐकावीशी वाटते असे गणपती बाप्पा. अशा श्री गणेशाला मी नमस्कार करतो. अनन्य भक्ती मानवम प्रचंड मुक्तिदायकम. ज्यांची श्री गणेशावरती अनन्य भक्ती आहे, अतिशय टोकाची भक्ती आहे, त्या सर्वांना मुक्ती देणारे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणूस या जन्माचं जे सार्थक असतं ते अंतिमतः मुक्त होणं या सगळ्यातून, हे त्यातलं ध्येय आहे माणसाच्या जन्माला आल्यानंतरचं. आणि म्हणून ते साध्य करण्यासाठी म्हणून मग काय करायला पाहिजे तर श्री गणेशांची भक्ती केली पाहिजे, अनन्यसाधारण भक्ती केली पाहिजे. आणि मग त्या भक्तीमुळे ते मुक्ती प्रदायक असे आहेत, मुक्ती देणारे आहेत. सर्वोच्च स्थिती जी आहे मुक्तीची ती देणारे आहेत. त्या गणपतीला माझा नमस्कार आहे. नमामि नित्यमादरेण वक्रतुंड नायकम. अशा या नायक सगळ्यांचा असलेल्या गणपतीला मी अतिशय आदराने नमस्कार करतो. शेवटच्या श्लोकामध्ये फलश्रुती सांगितली आहे की हे स्तोत्र पठण केल्याने काय होतं तर दारिद्र्य विद्रा वणमाशु कामदम स्तोत्रम पठेद एतद अजस्त्रमादरात. याचा अर्थ अतिशय आदराने जो कोण हे स्तोत्र म्हणेल, पठण करेल, त्याचं दारिद्र्य क्षणार्धात, आशु म्हणजे चटकन क्षणार्धात दूर होतं, त्याची गरिबी जाते. आता ही गरिबी फक्त पैशाची नाही, ही गरिबी मनाची असते, बुद्धीची असते. या सगळी गरिबी आहे, दारिद्र्य आहे मनाचं, बुद्धीचं आणि सांपत्तिक सुद्धा. ते सगळं दारिद्र्य या स्तोत्राच्या पठनाने लगेच निघून जातं. पुत्री कलत्र स्वजनेषु मैत्री पुमान भवेत एक वर प्रसादात. त्याच्या एकमेव आशीर्वादामुळे पुत्रवान होतो माणूस आणि सर्व लोकांमध्ये प्रिय होतो. कलत्र स्वजनेषु मैत्री, मैत्रीपूर्ण भाव त्या व्यक्तीबद्दल निर्माण होतो जो हे स्तोत्र पठण करतो. असं हे आदिशंकराचार्यांनी रचलेलं अतिशय सुंदर असं हे गणेश स्तोत्र आहे. आणि सगळ्यांनी ते पाठ करा. 6 श्लोक आहेत. 6 पैकी 5 श्लोकांमध्ये त्यांनी गणेशाचं वर्णन केलेलं आहे आणि 6व्या श्लोकामध्ये या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, बुद्धीला फायदा काय होतो, मनाला काय फायदा होतो आणि आपल्याला सांपत्तिक दृष्ट्या म्हणजे भौतिक दृष्ट्या काय फायदा होतो ते सांगितलेलं आहे. तर हे जे 6 श्लोक आहेत ते आपण पठण करूया त्याच्यानंतर रोज म्हणूया, स्मरण करूया.